महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस तालुक्यात राष्ट्रवादीचा धडाका। अंकलखोपमध्ये 500 युवकांचा जाहीर पक्षप्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली अंकलखोप येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, नागठाणे, अंकलखोप, धनगाव व भिलवडी स्टेशन परिसरातील सुमारे 500 युवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील यांच्यासह प्रदीप कदम, आमिर पठाण, सचिन कुराडे, दौलतराव पाटील, विनायक कुराडे, कुलदीप वारे, राहुल पाटील, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी आणि अभिजित कौलगे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी विकासाभिमुख राजकारण, संघटन विस्तार आणि युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय शिंदे यांनी स्वागत केलं, तर कुलदीप वारे यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला। शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन, तर अभिजित सावंत यांनी आभार प्रदर्शन केलं। नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या विचारधारेनुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे। आणि अजितदादा पवार यांच्या विचाराने आपण काम करतोय आणि अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पद मी असेल असं मला वाटत नाही। या महाराष्ट्राचा पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला। त्यांचा सुसंस्कृत राजकारणाचा विचार करून आपण पुढे जातोय। स्वर्गीय अजितदादांचा तो कामाचा माणूस, सामान्य माणसाचा कळवळा असणारा नेता, त्या नेत्याचा विचार घेऊन आपण पुढे जातोय। त्यामुळं पद, प्रतिष्ठा यापेक्षा सामान्य माणसाची कामं आणि सामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण काय करू शकतो हे पुढच्या काळात आपल्याला करायचं आहे। निश्चितपणे दाभोळकर साहेब, सगळे सर्व मंडळी चांगलं होईल, चांगल्याला चांगलं म्हणजे तुमची प्रवृत्ती आहे। काल परवा पलूस तालुका मागणं झाला, पण आज जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये रोड टॅक्सची दर आहे ते पुणे मुंबईमध्ये नाही, आपल्या जिल्ह्यात कुठं नाही आहे। एवढी प्रगती आहे, प्रधान भाग आहे। आणि कृष्णाघाटमध्ये पण आमचे बापूसाहेब पाटील आहेत, त्यांनी माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा यांच्याबरोबर तासगाव कारखान्याच्या उभारणीमध्ये खूप चांगलं काम केलं आहे। बापूसाहेबांनी एक टीम होती, स्वर्गीय दिनकरराव असतील, आमचे बिलोडीचे असतील, ही सर्व मंडळी एका विचारानं, एका ध्येयानं या तालुक्यामध्ये काम करत होती। कुठेतरी जरा जवळ निर्माण झाल्याची अवस्था आहे, पण निश्चितपणे या तालुक्यामध्ये प्रदीप बाप्पाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभा राहील असं मी आश्वासन देतो। आपला सर्वांचा जास्त वेळ येत नाही, बरेच जण थोडं पलीकडे काहीतरी चाललंय यांचं, त्यामुळे आपला वेळ जास्त देत नाही। आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।